तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तुमचं हार्ट आणि लंग्स किती स्ट्रॉंग आहे, तर त्याच्यासाठी एक सिंपल टेस्ट सांगत आहे, ज्याचं नाव आहे VO2 max रॉकपॉट 1 माइल वॉक टेस्ट. ही टेस्ट करण्यासाठी तुम्हाला एक्झॅक्टली 1 माइल म्हणजे 1.6 किलोमीटर फास्ट वॉक करायचं आहे. आणि ते फिनिश झाल्यानंतर तुम्हाला 2 गोष्टी नोट करायच्यात. एक आहे टाइम, हे डिस्टन्स तुम्ही किती टाइममध्ये कव्हर केलं, आणि दुसरं आहे पल्स रेट. ते चेक करण्यासाठी तुमचा जो थंब आहे त्या लाईनमध्येच थोडंसं खाली आपली रेडियल आर्टरी असते, तिथे तुम्हाला 2 किंवा 3 फिंगर ठेवायचे आहे आणि हलकासा प्रेशर द्यायचा आहे. आणि ते पल्स रेट तुम्हाला फक्त 10 सेकंडसाठी काउंट करायचे आहे आणि त्याला मल्टिप्लाय 6 करायचं आहे. आता ही जी 2 व्हॅल्यू आहेत ते तुम्हाला एका कॅल्क्युलेटरवर टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला जावं लागेल गुगलवरती. इथे तुम्हाला टाईप करायचं आहे रॉकपॉट 1 माइल वॉक टेस्ट. त्याच्यानंतर ही जी पहिली वेबसाईट आहे तिथं क्लिक करा. एक कॅल्क्युलेटर ओपन आहे. इथे तुम्हाला सगळी डिटेल्स टाकायची आहे. हे मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवत आहे. एज टाकली, वेट इथं केजीमध्ये केलं आहे 70 kg. त्याच्यानंतर आपण जो हार्ट रेट काढला तो टाकायचा आहे आणि इथे टाईम टाकायचा आहे, किती टाईममध्ये तुम्ही ते कव्हर केलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ते खाली कॅल्क्युलेट करायचं आहे. VO2 max म्हणजे काय, एक्सरसाइज करत असताना तुमची बॉडी जास्तीत जास्त किती ऑक्सिजन यूज करू शकते. इथं जो रेटिंग स्कोर दिला आहे तो आहे गुड. याचा अर्थ तुमचा इंटरनस लेवल चांगला आहे आणि तुमचं हार्ट आणि लंग्स इफिशियंटली काम करतं. इथं जर रेटिंग तुम्हाला पुअर मिळाला तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कार्डिओ एक्सरसाइजवर जास्त फोकस करावा लागेल. आता ही टेस्ट करण्याचा फायदा काय, ही टेस्ट केल्यामुळे तुम्हाला तुमची करंट फिटनेस लेवल कळेल. दुसरं म्हणजे 2-3 महिन्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पुन्हा एकदा ही टेस्ट करेल तर तुम्हाला प्रोग्रेस ट्रॅक करता येईल. आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं, आपलं हार्ट हेल्थ स्ट्रॉंग ठेवण्यासाठी तुम्हाला एक अवेअरनेस येऊन जाईल. दॅट्स ऑल गाईज.